सद्गुरूंचे पुण्यस्मरण. सद्गुरु नाम संकीर्तन. सद्गुरु गुणानुवाद गान. श्रवण मनन सद्गुरूंचे. श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 3, या कोकणात हे सुंदर पावस गाव, याचा भाग 3. स्वामींचं भोजन उरकलं होतं. भोजन उरकून ते पाटावरच बसून होते. त्यांच्या ताटाजवळ एक मांजर बसलं होतं. हातातील हिरकूट वजा बारकी काडी त्या मांजरासमोर जमिनीवर अगदी हळूवार अशी आपटीत स्वामी अधूनमधून माझ्याकडं बघत होते आणि मध्येच ओम ओम असं म्हणत होते. मी त्यांच्याकडे पाहत होतो. ह्या व्यक्तीचं खरं अस्तित्व आत आत कुठंतरी आहे. ही व्यक्ती आत कुठंतरी खोल खोल अशी दडली आहे आणि वरून पाहिलं तर ती कुठंतरी हरवली आहे असं स्वामींकडं पाहून त्यावेळी मला वाटलं होतं. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी तेथींचा सर्वथा नोहे, नवल देखे. तो पुरुष देखील डोळ्यांनीच पाहतो, कानांनीच ऐकतो, परंतु नवल असं की तो दिसतो तिथं कधीच नसतो आणि व्यवहारापासून तर कसा अगदी अलिप्त असतो. अशा तऱ्हेचं ज्ञानेश्वरीतील प्राप्तार्थ पुरुषाचं लक्षण स्वामीजींमध्ये कसं अगदी रुजलेलं असं मला दिसत होतं. माझं भोजन झालं. बाहेर जाऊन मी हात धुवून आलो. स्वामी पाटावरून उठले आणि मला म्हणाले, चला. मी त्यांच्या मागे जाऊ लागलो. अधूनमधून उजव्या हाताची ज्ञानमुद्रा करीत आणि अगदी हळुवार आवाजात ओम ओम असं म्हणत ते चालू लागले. त्यांची चाल अगदी हळुवार होती. देसायांच्या घरातील देवघराच्या माझघरात देवघरासमोर यावयास त्यांना सर्वसामान्य व्यक्तीपेक्षा थोडा जास्तच वेळ लागला. स्वामी देवघरासमोर आले. त्यांनी देवीला नमस्कार केला. त्यांच्या मागे उभा राहून मीही देवीला नमस्कार केला. नंतर अगदी सावकाश असं चालत स्वामी त्यांच्या खोलीत आले आणि पलंगावर बसले. मी त्यांच्या समोरच बाकावर बसलो. नंतर खोलीत स्वामींशी माझा प्रारंभीचा असा काही संवाद सुरू झाला. स्वामींनी माझे मामा श्रीयुत ल.रा. फडके यांच्या संबंधी थोडी चौकशी केली. इतर काही बोलणं झालं. माझ्या फलज्योतिषाच्या व्यासंगाबद्दल काही विषय निघाला आणि अगदी त्याच संदर्भात मी त्यांच्याशी पुढं बोलू लागलो. मी स्वामींना म्हटलं, कर्मविपाक कोणाला सुटत नाही. जीवनात शुभाशुभ सर्व कसं पूर्वनियोजित असं घडत असतं आणि हे अलीकडील संत सांगतात, या तुमचं प्राक्तन आम्ही बदलतो, तुमची दुःख, काळजा आणि विवंचना आम्ही घालवतो. हा जप करा, हे अनुष्ठान करा, हे तंत्र करा आणि सुखी व्हा. ही मंडळी असं कसं सांगतात? ह्यात परमार्थ कितपत आहे? भीष्मांसारखे महापुरुष गेले कर्म भोगून आणि कर्मविपाकाची महती सांगून मग भीष्माचार्यांपुढे
हे संत कोण? स्वामींशी अशा स्वरूपाचं हे बोलताना महाभारतातील भीष्मांच्या तोंडचा एक श्लोक मला आठवला आणि मी अगदी सहजच असा तो श्लोक म्हणून गेलो होतो. यथा धेनू सहस्रेषु वत्सो विंदती मातरम तथा पूर्वकृतं कर्म कर्तारम अनुगच्छती. म्हणजेच जसं 1000 गायींमध्ये वासरू त्याच्या आईला बरोबर शोधतं, तसंच पूर्वी केलं गेलेलं कर्म त्याच्या कर्त्याला शोधून काढतं. ह्या श्लोकानंतर मी पुढं असं म्हटलं की कर्मकटकटी कमी व्हाव्यात म्हणून लोक संतांकडे जातात. कर्मकटकटी आहेतच, असू देत, पण मी तसं आलो नाही. कैकाड्या वाणी करीती गुडगुड मजला ते गूढ उमजेना, नामा म्हणे गाती प्रकाशाचे गाणे मजला अघोरवाणे वाटत असे. नामदेवांचा वरील अभंग म्हणतच पुढे स्वामींना मी म्हटलं होतं, नामदेवासारखा आलो आहे गूढ उकलावं म्हणून आणि मार्ग मिळावा म्हणून. लहान मुलासारखं काही भान नसलेलं माझं वरील तऱ्हेचं बोलणं स्वामींनी अगदी शांतपणे ऐकून घेतलं आणि नंतर ते मला म्हणाले, प्रार्थना भजन वगैरे काय करता? नित्यनेमे सायंकाळी शिवकवच वाचतो, षडाक्षरी जपतो. मी उत्तर दिलं. माझं हे उत्तर संपतं संपत तोच स्वामी पलंगावरून उठले. खोलीत आतील कपाटापाशी गेले. त्यांनी आत्मप्रभा नावाचं एक पुस्तक आणलं. ते पुस्तक उघडलं. त्यातील दासबोधातील दशक 17 समास 5 या भागाजवळ एक कागदी खूण घातली आणि ते पुस्तक माझ्या हाती देतच ते मला म्हणाले, दुपारी बघू, भोजनोत्तर मी थोडी विश्रांती घेतो. हा भाग आणि ह्यातील सुरुवातीचा काही भाग वाचून ठेवा. दुपारी देसायांच्या घरात मी थोडं इकडे तिकडे केलं, मुलांशी गप्पा मारल्या. स्वामींनी वाचायला सांगितलेला आत्मप्रभा या पुस्तकातील तो भाग ओटीवर बसून वाचून काढला. 3-3:30 वाजले असतील. स्वामींनी मला पुन्हा खोलीत बोलावलं आणि वाचायला दिलेलं ते पुस्तक घेऊन मी खोलीत गेलो आणि त्यांच्यासमोर बाकावर बसलो. आत्मप्रभा ह्या पुस्तकातील दासबोधांतर्गत दशक 17 समास 5 हा भाग त्यांनी मला वाचायला सांगितला होता. तो भाग मी मोठ्यानं वाचू लागलो. 21,600 जपा नेमून गेली ते अजपा, विचार पाहता सोपा सकळ काही. मुखी नासिकी असिजे प्राणे, तयास अखंड येणे जाणे, याचा विचार पाहणे सूक्ष्मदृष्टी. वाचता वाचता मध्येच मी इथं थांबावं असं स्वामींनी हातानं दर्शवलं. स्वतःच्या नाकाकडे बोट दर्शवीत आणि 2 दीर्घ सकार आणि हकार श्वासोच्छ्वासी करून दाखवीत स्वामी मला म्हणाले, असं हे अखंड चालू आहे, त्याचाच विचार करावयाचा आहे, सूक्ष्म अभ्यास करावयाचा आहे. मी पुढं वाचू लागलो. एकांती उगेच बैसावे, तेथ हे समजोन पहावे, अखंड घ्यावे सांडावे प्रभंजनासे. स्वामींच्या सांगण्यावरून इथंही वाचता वाचता मी थांबलो. स्वामी बोलू लागले आणि म्हणाले, प्रभंजन म्हणजे वायू, प्राणवायू. कुठेतरी एकांतात बसावं आणि हे असं समजावून घ्यावं. इतकं बोलून त्यांनी पुन्हा श्वासोच्छ्वासावर सकार आणि हकार करून दाखवला
आणि म्हणाले, हेच ते समजून घ्यायचं आहे. समासातील पुढचा भाग मी वाचायला लागलो. एकांती मौन धरून बैसला, तेथ कोण शब्द जाला, सोहम ऐसा भासला अंतर्यामी. धरिता सो सांडिता हम, अखंड चाले सोहम सोहम. मी वाचत असलेल्या दासबोधातील त्या समासाचं माझं वाचन इथपर्यंत आलं होतं. हाताच्या खुणेनंच स्वामींनी मला इथं वाचन थांबवण्यास सांगितलं होतं आणि मी माझं वाचन थांबवलं होतं. नंतर पुन्हा एकदा एक दीर्घ सकार आणि हकार करून दाखवल्यानंतर स्वामी मला म्हणाले, सहा अहम, सहा अहम, सोहम सोहम. असं हे अखंड चालू आहे. यालाच अजपा म्हणतात. हाच अभ्यास करावयाचा असतो. आता सायंकाळी पाहू. आज एवढंच. यानंतरचा तिसऱ्या प्रकरणातला चौथा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.